पुणे आता सेफ नाही, पण असं का? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचसोबत हेही जाणून घेऊयात की मागील 24 तासामध्ये नेमकं काय काय घडलं. 21 तारखेला कात्रज कोंढवा रोडवरनं एक महिला रिक्षाने रात्री घरी जात होती, पण ती घरी न जाता 22 तारखेला तिचा मृतदेह एका खड्ड्यात पडलेला दिसतो. ही खबर पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलीस कारवाई सुरू करतात. त्या कात्रज कोंढवा रोडवरचे तब्बल 90 सीसीटीव्ही चेक करतात आणि शोध केल्यानंतर त्यांना 3 दोषी आढळतात. एक तो रिक्षावाला आणि 2 त्याचे साथीदार. झाला असं की ती महिला रिक्षात बसण्याआधीच ते 2 साथीदार रिक्षेत होते आणि त्यांनी त्या महिलेला जबरदस्ती अज्ञात ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केला. त्यांचं मन तिथेच भरलं नाही, त्यांना असं वाटलं की हे आपलं भांडफोड करेल, त्यामुळे त्यांनी त्या महिलेला आधी बांबूने मारला आणि नंतर खड्ड्यात ढकलून दिलं. जास्ती मार लागल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि पोलिसांना कळू नये म्हणून त्या तिघांनी रिक्षाचं छत पण बदललं. माझी पोलिसांना विनंती आहे की गुन्हेगारांवर कारवाई करा आणि जसं त्यांनी त्या महिलेला मारलं तसं त्यांचाही जगण्याचा अधिकार काढून घ्या. वळूयात बाकीच्या बातम्यांकडे. पुन्हा एकदा काही लोकांनी त्यांचे सडलेले विचार दाखवून दिले. या व्हिडिओत दिसणारा माणूस असं म्हणतोय की नॉर्थ ईस्ट वाले भारतीय नाहीयेत. त्याचसोबत तो असे घाणेरडे शब्द वापरतोय जे मी इथे पण वापरू शकत नाही आणि ते पण नॉर्थ ईस्टच्या मुलींसाठी. आणि या माणसाचं असं म्हणणं आहे की मी पोलिसांना पण नाही घाबरत आणि कुठल्या मंत्र्यांना पण नाही घाबरत. नॉर्थ ईस्ट वाले तर भारतीयच आहेत, पण या माणसाची भारतीय म्हणून घ्यायची लायकी नाहीये. राम भद्राचार्य असं म्हणत आहेत की मला जन्म मिळाला तर पुन्हा एकदा ब्राह्मण कुळात जन्म द्या. मुझे आंख कभी नहीं चाहिए और मोक्ष भी नहीं चाहिए. बार बार भारत में जन्म चाहिए, वो भी वशिष्ठ वंश ब्राह्मण कुल में जन्म चाहिए. माझा कुठल्या कम्युनिटीशी हेट नाहीये, पण माझा असल्या विचारसरणीवर निषेध आहे ज्या विचारसरणीमुळे काही पर्टिक्युलर लोकांचं आयुष्य खराब होतं. पण आपल्या देशात अशाच विचारसरणीला पूजलं जातं. अलीगडमध्ये एका विशिष्ट जातीच्या माणसाचं लग्न सुरू होतं, पण काही तथाकथित उच्च जातीच्या लोकांना ते पचलं नाही आणि त्यामुळे त्यांनी त्या लग्नावर दगडफेक केली. यहाँ पर पत्थर बरसा गए हैं. देखो सचिन भाई मारा गया ठाकुरों का इतना हाथ बढ़ गया है, भाजपा सरकार ने जातिवाद इतना बढ़ गया है, जिन नालायकों ने जाटव समाजी बनातों के ऊपर पथराव किया. क्या क्यों ये सरकार यही समझ रही है? आणि मी ह्याच विचाराबद्दल बोलतोय. हा चॅनल कुठल्या एका स्पेसिफिक जातीचा आणि धर्माचा नाहीये. हा चॅनल प्रत्येक भारतीयाचा आहे आणि आम्हाला या चॅनलवर फक्त गप्पा नाही मारायच्या तर सत्यात बदल घडवायचा आहे आणि त्याचसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण माझा प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत विदाऊट फिल्टर खरं पोहोचवणं.